ह्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये CGL असेल, CPO असेल, CHSL असेल, MTS असेल किंवा GD असेल, यांचा जो सिलेबस आहे हा तुम्हाला जवळपास जो आहे हा एकसारखाच बघायला मिळतो. त्याच्यामुळे काय होतं, जर एक वेळेस जर CGLचा सिलेबस कव्हर केला तर तुमचे ऑटोमॅटिक जे आहे खाली येणाऱ्या 4 एक्झाम्स आहेत ह्याची जी आहे प्रिपरेशन जी आहे झालेली असते. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि त्या पर्टिक्युलरली त्या एक्झामचे जे आहेत ते प्रॅक्टिस सेट सोडवायचे आहेत. त्यानंतर बघायचं झालं तर माझं जे सिलेक्शन झालेलं आहे ते याच्यामधून झालेलं आहे SSC CGL मधून. आता बघा मी याच्यातली CHSL क्लिअर केलेली आहे आणि GD क्लिअर केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त MTS आणि CPO जे आहे हे मी एक्झाम आतापर्यंत ही दिलेली नाही. त्यानंतर बघा, जर मी माझा एक्सपिरियन्स सांगायचं झालं किंवा माझी जी एक्झाम स्ट्रॅटेजी राहायची ते काय असायची, मला माहीत होतं की जर 4ही सब्जेक्ट जर सोबत न्यायचे असतील तर त्याच्यामध्ये जे आहे हे मला एक सब्जेक्ट जो आहे हा थोडासा मागं सोडावा लागणार आहे, जो सब्जेक्ट माझा स्ट्रॉंग असेल. जर बघायचं झालं तर मी जी UPSC CDSची तयारी केली होती त्याच्यामुळे माझा जो GK आहे आहे हा माझा बऱ्याचपैकी कव्हर झालेला होता आणि इंग्लिशसुद्धा जो आहे हा बऱ्यापैकी कव्हर होता. मला आता या दोन याच्यामध्ये जे आहे एवढी प्रॅक्टिस करायचं काम नव्हतं किंवा एवढी जी मेहनत करायचं काम नव्हतं. फक्त रिजनिंग आणि मॅथ्स जे आहे हे मला चांगल्या प्रकारे करायचे होते. मी ते चांगल्या प्रकारे केले. आता ते चांगल्या प्रकारे करणे म्हणजे कसं, मी त्याची पूर्ण जी बॅच असते एक कोर्स जो आहे हा घेतला, तो कोर्स कंप्लीट केला. त्या कोर्स सोबतच त्याची प्रॅक्टिस, जो कुठला टॉपिक माझा वीक आहे तो पुन्हा करणे, हे जे आहे हे तुम्हाला मी आधी सांगितलेला आहे. जो फॉर्म्युला आहे RP, हा तुम्हाला फॉर्म्युला जो आहे RPR हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे. म्हणजेच रीडिंग, प्रॅक्टिस, रीडिंग. याच्यामध्ये काय, तुम्ही रीडिंग केली, तुमचा जो पोर्शन तुम्ही रीड केलेला आहे त्याचं तुम्ही प्रॅक्टिस केली, त्यानंतर काय केलं, तुमचा जो पोर्शन मागं सुटलेला आहे म्हणजे जो पोर्शन तुमचा वीक आहे त्याचं तुम्ही पुन्हा रीडिंग केला. काय होणार, तुमचा जो पोर्शन सुटलेला आहे तो तुम्हाला कळाला, तुम्ही त्याच्यावरती काम केलं आणि हाच फॉर्म्युला डबल तुम्ही एक वेळेस लावला तर तुमचा जो टॉपिक आहे हा तुम्ही जवळपास 70 ते 80% जे मुलं आहेत त्यांच्यापेक्षा पुढे जे आहे ते चालले जाणार आहे. आणि हे जे CGLमध्ये वेकेन्सीज आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत 12,000 प्लस, या अशा वेकेन्सीज आपल्याला ॲज युजली बघायला मिळत नाही.